हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ शोएब मुल्ला आणि आज आपण बघणार आहोत मॅट्रायसेस. बघा, तर मॅट्रायसेसमध्ये काय फर्स्ट पॉईंट येतो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा फर्स्ट पॉईंट आहे. त्याआधी आपण बघूया मॅट्रायसेस म्हणजे काय. मॅट्रायसेस म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ रोज अँड कॉलम इज नोन ॲज मॅट्रिक्स असं आपण म्हणतो. बघा, तिची डेफिनेशन झाली, पण तो कसं लिहितो बघा, 1 2 3 4 हे काय झाले नंबर्स. हे नंबर्स आपण अरेंज केलं इन रोज अँड कॉलम्स, ह्याला म्हणतो आपण मॅट्रिक्स. ह्याला म्हणतो आपण मॅट्रिक्स. बघा, मॅट्रिक्स आणि मॅट्रायसेस यामध्ये फरक काय बघा. मॅट्रिक्स अँड मॅट्रायसेस यामध्ये फरक आहे. मॅट्रिक्स म्हणजे काय, फक्त एक मॅट्रिक्स, हा एक सिंगल मॅट्रिक्स, ह्याला म्हणतो आपण मॅट्रिक्स. आणि मॅट्रायसेस म्हणजे काय, एक किंवा एकापेक्षा जास्त, एक किंवा एकापेक्षा जास्त जो मॅट्रिक्स येतो त्याला म्हणतो आपण मॅट्रायसेस. आता बघा, मॅट्रिक्समध्ये काय येतो, फर्स्ट रोज अँड कॉलम्स. रोज कशाला म्हणतो आपण, जे हॉरिझॉन्टल लाईन असतात, हॉरिझॉन्टल लाईन त्याला काय म्हणतो आपण रोज. हे काय झाले तुमचे हॉरिझॉन्टल लाईन. 1 2 हे काय झालं फर्स्ट रो. 3 4 हा काय झाला तुमचा सेकंड रो. त्याला आपण काय नाव देणार आहे, R1 अँड R2. हे काय झाले तुमचे रो 1 अँड रो 2. सिमिलरली कॉलम्स. कॉलम्स म्हणजे काय, जे व्हर्टिकल लाईन्स असतात, ज्या मॅट्रिक्समध्ये व्हर्टिकल लाईन्स असतात, हा 1 अँड 3 हा काय झाला तुमचा कॉलम नंबर 1. अँड 2 4 हा काय झाला तुमचा कॉलम नंबर 2, ह्याला म्हणतो आपण C2. ठीक आहे, C1 अँड C2 हे झाले तुमचे दोन कॉलम्स. अँड R1 अँड R2 हे काय झाले तुमचे दोन रो. नेक्स्ट पॉईंट येतो मॅट्रिक्स म्हणजे ऑर्डर. एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असते बघा. ऑर्डर आपण कशी डिफाईन करतो, सपोज बघा, हा मॅट्रिक्स तुम्हाला दिला असेल 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे हे 9 नंबरच्या मॅट्रिक्स. म्हणजेच ह्यामध्ये किती रोज आहेत, 1 2 आणि 3 रोज आहे. म्हणजेच बघा, हा R1 R2 अँड R3. आणि कॉलम्स किती आहेत, C1 C2 अँड C3. बघ इथं नावं लिहितो, C1 C2 अँड C3. म्हणजे किती कॉलम्स आहेत, 3. म्हणजेच ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती झाली तुमची 3/3. ह्याचा अर्थ काय, हा 3 म्हणजे काय 3 रो आहेत. ह्याचा 3चा अर्थ काय 3 रो आहेत. आणि हा 3चा अर्थ काय दुसरा 3 कॉलम. म्हणजे त्या मॅट्रिक्समध्ये 3 रो आणि 3 कॉलम आहेत. ह्याचा अर्थ असा झाला. झाली नेक्स्ट मॅट्रिक्सची ऑर्डर आपण माहीत झाली. आता बघा ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, मॅट्रिक्सची सम किंवा ॲडिशन आपण कधी करू शकतो. जर समजा तुमचा एखादा हा मॅट्रिक्स दिला असेल ए हा मॅट्रिक्स असेल, A इज इक्वल टू 1 2 3 4 हा मॅट्रिक्स दिला असेल. आणि मॅट्रिक्स बी दिला असेल तुमचा 4 5 7 8. जर ह्या दोघांची ॲडिशन आपण म्हणला करायचे A प्लस बी, तर हे कधी पॉसिबल आहे, जर दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असेल तरच हे पॉसिबल होऊ शकतं, अदरवाईज नाही. तर अदरवाईज आपल्याला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन काही करता येणार नाही. तर ह्याची ऑर्डर किती आहे 2/2. ह्याची ऑर्डर किती आहे 2/2. सिम्पल आहे बघा, यामध्ये बघितल्यावर कळते, ह्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम आहेत. तर आता ह्याची ॲडिशन कशी होणार आहे बघा. असा मॅट्रिक्स दिला असेल 1 2, बघा पहिल्यांदा लिहा 1 2 3 4 प्लस सेकंड मॅट्रिक्स 4 5 7 8. तर त्याचं ॲडिशन मॅट्रिक्स काय येणार आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन. म्हणजेच 1 + 4 इज 5, 2 + 5 7, 3 + 7 10, 4 + 8 12. म्हणजे हा काय झाला तुमचा A प्लस बीचा मॅट्रिक्स. अशा प्रकारे आपण सबस्ट्रॅक्शन पण करू शकतो. म्हणजेच A मायनस बी पण आपण करू शकतो. A मायनस बी काय येणार बघा, A काय तुमचा मॅट्रिक्स 1 2 3 4 हा तुमचा A मॅट्रिक्स. आणि बी मॅट्रिक्स काय मायनस A मायनस बी करायचं ना, म्हणजे काय येणार आहे मायनस बी 4 5 7 8 हा झाला तुमचा बी मॅट्रिक्स. तर बघा त्याची सबस्ट्रॅक्शन कशी येणार आहे, 1 - 4 -3, 2 - 5 -3,
3 मायनस 7 मायनस 4, 4 मायनस 8 मायनस 4, दॅट इज हा काय झाला तुमचा ए मायनस बीचा मॅट्रिक्स. सिमिलरली आपण ए क्रॉस बी म्हणजे दोघांचा प्रोडक्ट काढण्यासाठी वेगळा रूल आहे, तो तुम्हाला मी सांगतो आता. बघा, ए हा मॅट्रिक्स दिला असेल 1 4 3 7 आणि दुसरा मॅट्रिक्स बी हा दिला असेल 2 4 7 8. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2/2 आणि ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2/2. जर आपल्याला विचारलं ए क्रॉस बी म्हणजे ए आणि बी दोघांचा प्रोडक्ट काढा, तर हे पॉसिबल कधी असतं, ह्याचा कॉलम पहिल्यांदा ए म्हणजे हा ए मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2/2 अँड बी ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2/2. ए ह्या मॅट्रिक्सचा कॉलमची संख्या किती आपली 2 आणि बी या मॅट्रिक्सची रोची संख्या किती आहे 2. हे जर दोन्ही सेम असेल, 2 2 काय झाले सेम असेल, तरच ह्याचा प्रोडक्ट पॉसिबल होऊ शकतो. आणि जो येणारा रिझल्टंट मॅट्रिक्स आहे ए क्रॉस बी, त्याची ऑर्डर किती असणार आहे आपल्याला, त्याची ऑर्डर या 2 एवढी असणार आहे, म्हणजे 2/2चा हा काय असणार आहे रिझल्टंट मॅट्रिक्स असणार आहे. बघा, तर ए क्रॉस बी काय येणार आपल्याला, बघा ए लिहा पहिल्यांदा 1 4 3 7 इंटू बी 2 4 7 8, हा झाला ए इंटू बी. आता ए इंटू बी रिझल्टंट मॅट्रिक्स कसा येणार बघा, हा रो आणि हा कॉलमचा मल्टिप्लाय करायचा, म्हणजेच करस्पॉन्डिंग एलिमेंटचं मल्टिप्लाय करून ॲडिशन करायचे. 1 इंटू 2 2, 4 इंटू 7 28, 2 प्लस 28, हा झाला फर्स्ट एलिमेंट तुमचा. सिमिलरली दुसरा एलिमेंट काय येणार आहे फर्स्ट रो सेकंड कॉलमचा, म्हणजे 1 इंटू 4 4, 4 इंटू 8 32, राईट. सिमिलरली हा इथला एलिमेंट काय येणार आहे, हा रो आणि हा कॉलम, म्हणजे सेकंड रो अँड फर्स्ट कॉलमचा मल्टिप्लाय, करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लाय करून, म्हणजे 3 इंटू 2 6, 7 इंटू 7 49, 6 प्लस 49, म्हणजे हा एलिमेंट आणणार आहे तुमचा इथला एलिमेंट, राईट. सेकंड लास्ट वन सेकंड रो सेकंड कॉलम, म्हणजे इथला एलिमेंट येणार आहे तुमचा, म्हणजे 3 इंटू 4 12 अँड 7 इंटू 8 56, राईट. म्हणजेच हा झाला तुमचा रिझल्टंट मॅट्रिक्स ए इंटू बी. म्हणजेच हा किती येणार आहे लास्टला सॉल्व्ह करून 2 प्लस 28 30, 4 प्लस 32 36, 6 प्लस 49 55 अँड 12 प्लस 56 किती येणार आहे 66 अँड 68. हा झाला तुमचा ए इंटू बी प्रोडक्ट मॅट्रिक्स. अशा प्रकारे आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. आता बघा पोझिशन ऑफ मॅट्रिक्स, समजा हा ए मॅट्रिक्स दिला असेल, तिची आपण पोझिशन आपण ओळखूया. पहिल्यांदा हे पोझिशन आल्याशिवाय तुम्हाला हे ओळखता येणार नाही. हा A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ह्याचा अर्थ काय बघा, ए हा मॅट्रिक्स हा A11 म्हणजे ह्याचा अर्थ काय, हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे. हे रो काय झाला तुमचा फर्स्ट रो, हा झाला तुमचा सेकंड रो, हा झाला तुमचा थर्ड रो, बरोबर काय मॅट्रिक्स मध्ये. आणि हा काय झाला तुमचा फर्स्ट कॉलम, हा झाला तुमचा सेकंड कॉलम, हा झाला तुमचा थर्ड कॉलम, म्हणजे आपण C1 C2 C3 याप्रमाणे आपण लिहिला. आता ह्याची पोझिशन बघा, A11 ह्याचा अर्थ काय, तो एलिमेंट फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे. ह्याचा अर्थ काय A12 पहिला अंक काय करतो इंडिकेट, रोचा अंक इंडिकेट करतो, अँड सेकंड कॉलमचा, म्हणजे हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, हा काय झाला तुमचा A12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट. सिमिलरली हा A22 म्हणजेच काय सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट. सिमिलरली हा A33 म्हणजे काय झाला तुमचा थर्ड रो अँड थर्ड कॉलमचा एलिमेंट A33. ह्याची पोझिशन म्हणजेच जनरल फॉर्म मध्ये आपण काय लिहिणार आहे, हा ए ला AIJ, IIJ ह्या लक्षात ठेवा, IJ
हा पुढे आपल्याला इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. बघा यामध्ये हे झाले तुमचे पोझिशन ऑफ मॅट्रायसेस. आता नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. आता इनव्हर्स काढण्याचे दोन पद्धत आहेत. फर्स्ट मेथड आहे ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ट्रान्सफॉर्मेशन मेथड अँड सेकंड वन आहे ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट मेथड. मॅट्रिक्सचा बेसिस तुम्ही हा 11th स्टँडर्डमध्ये शिकला असणार आहे. त्यामध्ये बघा आपण हा 12th मध्ये बघतोय मॅट्रिक्स. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. सपोज बघा इनव्हर्स कशाला म्हणतो आपण बघा, ए हा मॅट्रिक्स आहे आणि बी हा मॅट्रिक्स आहे. हे दोन मॅट्रिक्स आहे. जर दोन्ही मॅट्रिक्सचा प्रोडक्ट जर आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ए आणि बी. ए अँड बी आर इनव्हर्स ऑफ इच अदर. इनव्हर्स ऑफ इच अदर. दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट जर आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ए आणि बी हे दोन्ही काय आहेत, एकमेकाचे इनव्हर्स आहेत, म्हणजे उलटे आहेत. म्हणजे ए इनव्हर्स आपण कसं लिहितो आपण, ए इनव्हर्स म्हणजे ए च्या डोक्यावरती -1 लिहिल्यासारखं, म्हणजे ए इनव्हर्स असं लिहितो. एक जनरल फॉर्म कसा लिहिणार बघ, ए दोन कसे आहेत, ए आणि बी जर आय येत असेल तर ते कसे आहेत, एकमेकाचे इनव्हर्स आहे. म्हणजेच आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो ए इंटू ए इनव्हर्स. बीच्या जागी काय लिहिलं आपण, ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. हे एक महत्त्वाचं सूत्र तयार होते. या सूत्रानुसार आपण पुढं ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं इनव्हर्स फाइंड आउट करता येतो. ते कसा करणार आहे ते आपण पुढे बघणार आहे. बघा त्यासाठी हा महत्त्वाचा पार्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागणार, हा फॉर्म्युला ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. ठीक आहे. सपोज बघा हा तुम्हाला एक्झाममध्ये तुम्हाला मॅट्रिक्स ए दिला असणार आहे. बघा ए इज इक्वल टू मॅट्रिक्स काहीतरी दिला असणार आहे आणि तुम्हाला त्याचा फाइंड आउट ए इनव्हर्स विचारते. तर तो कसा करायचा, बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं किंवा ॲडजॉइंट मेथड. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येणार बघा, फाइंड द ए इनव्हर्स बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन मेथड किंवा बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड. जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं विचारलं तर आपल्याला याप्रमाणे सॉल्व्ह करावं लागणार आहे. बघा जर समज तुम्हाला मॅट्रिक्स दिला असेल ए हा मॅट्रिक्स दिला असेल 1 2 3 4 हा मॅट्रिक्स दिला असेल तर तुम्हाला त्याचा इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे. इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, आपला फॉर्म्युला ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय या फॉर्ममध्ये मॅट्रिक्स घेणार आहे. त्याचा इनव्हर्स कधी निघणार आहे बघा, त्यामध्ये हा ए आपण दिला असेल, हा ए ला आपण कन्वर्ट करून जर इथं हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आणला बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन करून, म्हणजे रो वाईज किंवा कॉलम वाईज तुम्ही ऑपरेशन करून जर तुम्ही ए चा कन्वर्ट आय मध्ये केला तर तुमचा रिझल्टंट इथं मॅट्रिक्स काय येणार आहे, हा ए इनव्हर्स ॲज इट इज राहणार आहे आणि आय हा चेंज होऊन समथिंग तुमचा काहीतरी नवीन मॅट्रिक्स येणार आहे. तो तुमचा काय असणार आहे, तो हा ए इनव्हर्स असणार आहे. आयडेंटिटी इंटू ए इनव्हर्स म्हणजेच काय राहणार आहे लास्टला, ए इनव्हर्स. ए इनव्हर्स इज तुमचा तो रिझल्टंट मॅट्रिक्स येणार आहे. आय हा वर्क काय करतो, 1 प्रमाणे वर्क करत असतो. म्हणजेच 5 इंटू 1 याचा अर्थ काय, आन्सर काय तर तुमचं 5 येणार आहे. म्हणजेच आयडेंटिटी म्हणजे 1 इंटू 1 प्रमाणे हा वर्क करत असतोय. आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो ह्याचं. फाइंड ए इनव्हर्स. बघा आणि ए दिला असेल, ए दिला असेल तुम्हाला 1 2 3 4 हा मॅट्रिक्स दिला असेल तर त्याचा ए इनव्हर्स फाइंड आउट करा. तर तो कसा करणार आहे त्यासाठी, आणि महत्त्वाची गोष्ट ए इनव्हर्स काढण्यासाठी पहिल्यांदा आपला फॉर्म्युला काय, ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. ह्याप्रमाणे आपण ए इनव्हर्स फाइंड आउट करू शकतो. हा कधी करू शकतो, जर ए चा डिटर्मिनंट कसा पाहिजे आपल्याला, नॉन सिंग्युलर. म्हणजे ह्याचा डिटर्मिनंट काय पाहिजे आपल्याला, नॉन सिंग्युलर, म्हणजेच नॉट इक्वल टू 0.
असेल तरच तो आपण त्याचा इनवर्स फाइंड आउट करू शकतो, अदरवाईज फाइंड आउट करता येणार नाही. ही कंडिशन आहे इनवर्सची. बघा, जर तुम्हाला हा ए मॅट्रिक्स दिला असेल त्याचा इनवर्स फाइंड आउट करायचा आहे, तर आपण कसा फाइंड आउट करणार आहे इनवर्स? पहिल्यांदा काय करणार आहे, डिटर्मिनंट 0 आहे का नाही तो चेक करायचा, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए काढायचा. डिटर्मिनंट ऑफ ए कसा काढणार आहे? हा मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फॉर्म काय येणार आहे? 1 2 3 4. म्हणजेच हा ब्रॅकेटचा कन्वर्ट होऊन फक्त व्हर्टिकल लाईन्स येणार, म्हणजे हा काय झाला तुमचा डिटर्मिनंट झाला, मॅट्रिक्सचा तुमचा डिटर्मिनंट फॉर्म झाला. ह्याचा डिटर्मिनंट किती येणार आहे? 1 × 4. हे बघा, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा आणि या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × 4 4 मायनस 2 × 3 6 4 - 6 -2. म्हणजेच हा 0 आला का? नाही आला, म्हणजेच हा काय तुमचा नॉन झिरो आहे. म्हणजेच ह्याचा आपण ए इनवर्स फाइंड आउट करू शकतो. ए इनवर्स आपण फाइंड आउट करू शकतो. बघा, आता आपण इनवर्स कसा फाइंड आउट करणार आहे? वी हॅव हे आपला फॉर्म्युला ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय, बरोबर का? आता ए मॅट्रिक्स का आपला हा 1 2 3 4 अँड ए इनवर्स आपल्याला काढायचा आहे इज इक्वल टू आय, म्हणजेच काय? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा लिहितो आपण? 1 0 0 आणि 1. हा झाला तुमचा आयडेंटिटी, 2x2 ऑर्डर असलेला आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए इनवर्स कसा काढायचा आहे? ह्या मॅट्रिक्सला आपण कन्वर्ट करून आयडेंटिटी मॅट्रिक्स करायचा आहे. तो कसा करायचा? बाय युझिंग ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं. बघा, म्हणजेच काय करायचं? इथं आय आणायचा आहे, म्हणजे हा एलिमेंट 1, इथं 0, इथं 0 आणि इथं 1 हा एलिमेंट आणायचा आहे. तो एलिमेंट कसा आणायचा? आता इथं बघा, ऑलरेडी आपला इथं 1 हा एलिमेंट आहेच. आता नेक्स्ट या 1च्या हेल्पनुसार आपण हा 3 काय करायचा? 0 करायचा आहे. तो 3 कसा 0 करणार आहे? त्यासाठी आपल्याला कोणता ऑपरेशन यूज करावं लागेल? R2 वरती आपल्याला ऑपरेशन करावे लागणार आहे. म्हणजे R2 वरती आपण ऑपरेशन करायचे, म्हणजेच कसे करणार आपण? R2 मायनस 3 × R1 करावं लागेल. 3 × R1 म्हणजे हा 1 ची हेल्प घेऊन आपण हा एलिमेंट पहिल्यांदा 0 करायचा. बघा, होते का 0? होणार. R2 म्हणजे R1 कसा राहणार आहे तुमचा? ॲज इट इज राहणार आहे, 1 2 आणि R2 आपला चेंज होणार आहे, म्हणजे 3 - 1 × 3 3 3 - 3 काय झाला तुमचा? 0. अशा प्रकारे आपण इथं 0 आणला. हा ऑपरेशन सिलेक्ट करून इथं हा नंबर आपण 0 आणलेला आहे. आता बघा, नेक्स्ट 4 - 2 × R1 किती आहे? 4 - 2 × 3 × R1. 4 - 3 × किती येणार आहे? बघा, 4 - 6 4 - 6 -2. इथं आला तुमचा -2 ए इनवर्स. सिमिलरली याप्रमाणे इथं पण आपला आय हा चेंज होणार आहे. R1 ॲज इट इज राहणार आहे, 1 0. R2 चेंज होणार आहे. R2 काय आपला? 0 - 3 × R1. 0 - 3 × R1 किती आहे? 1 × 3 3 येणार आहे, म्हणजेच -3. आणि R2 1 - 0 × किती येणार आहे? 0 × कोणताही नंबर घेतला की 0च येतो, म्हणजे 1 - 0 इज 1. ठीक आहे, इथं आपण काय आणला? 0 आणला. आता नेक्स्ट काय करायचं आहे? हा एलिमेंट आपल्याला 1 आणायचा आहे, ह्याचं कन्वर्ट आपल्याला 1 मध्ये करायचं आहे. म्हणजे काय करावं लागणार आहे? या R2 ला -2 न डिवाइड करायचं, म्हणजे हा रो सेकंडला -2 न डिवाइड केलं तर आपला काय येणार आहे? इथं हा 1 येणार आहे. म्हणजेच R2 वरती आपण काय करायचं? ऑपरेशन करायचे. म्हणजे R2 ला डिवाइड काय करायचं? -2 न. तर बघा काय होणार आहे? आपला R1 ॲज इट इज राहणार. आपण ऑपरेशन R2 वरती करतोय. 1 2 0 डिवायडेड बाय -2 म्हणजेच 0, -2 डिवायडेड बाय -2 म्हणजेच 1. हा झाला ए इनवर्स इज इक्वल टू हा R1 ॲज इट इज 1 0 -3 डिवायडेड बाय -2 म्हणजे मायनस कॅन्सल झाला, फक्त काय राहिला तुमचा? 3/2. ठीक आहे. नेक्स्ट इथं 1 डिवायडेड बाय -2 म्हणजेच काय येणार आहे? -1/2. आला का? आता नेक्स्ट काय करायचं आहे? या 1च्या हेल्पनुसार हा 2 0 करायचा, म्हणजे हा एलिमेंट तुम्ही काय करायचा आहे?
झिरो करायचा आहे. म्हणजे झिरो कसा करणार आहे, या वनच्या हेल्पनुसार R1ला आपण काय करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल, बरोबर का. म्हणजेच R1 मायनस 2 इंटू R2, R1 मायनस 2 इंटू R2 आपल्याला करावं लागेल. बघा म्हणजेच कसा येणार आहे तुमचा, इथं मी लिहितो R1 चेंज होणार आहे, R1 1 मायनस 0 इंटू 2 0, 1 मायनस 0 1च राहणार आहे. इथं बघा 2 मायनस 1 इंटू 2 2, 2 मायनस 2 इज 0. नेक्स्ट R2 आपला ॲज इट इज, आपण R1 वरती फक्त ऑपरेशन करतोय, म्हणजेच R2 ॲज इट इज राहणार आहे. 0 1 A इनवर्स इज इक्वल टू, इथं हा आपला R1 चेंज होणार आहे 1, R1 मायनस 2 इंटू R2, म्हणजेच बघा R1 किती आपला, त्या साईडला कॅल्क्युलेशन करतो, R1 किती आपला 1 मायनस 2 इंटू R2, R2 किती आहे मायनस 2 इंटू R2, R2 आपला एवढा आहे, बरोबर का, 3/2 आहे. म्हणजेच हा 2 2 काय झाला तुमचा, कॅन्सल झाला. 1 मायनस 3 किती येणार आहे, -2, म्हणजेच इथे किती येणार तुमचा -2. नेक्स्ट 0 मायनस R1 म्हणजे किती आपला 0 मायनस 2 टाइम्स ऑफ R2, मायनस 2 टाइम्स ऑफ R2 किती आपला -1/2, -1/2. हा 2 2 काय झाला कॅन्सल, हा मायनस मायनस काय झाला तुमचा प्लस, बरोबर का. मायनस मायनस काय झाला तुमचा 0 मायनस मायनस प्लस झाला, म्हणजे +1 फक्त राहणार आहे. -2 +1 आणि R2 R2 आपला काय राहिला 3/2 -1/2, 3/2 -1/2 हा झाला तुमचा हा मॅट्रिक्स, -3/2 -1/2. बघा परत एकदा सांगतो, चेक करा. A इंटू A इनवर्स इज इक्वल टू I हा झाला तुमचा फॉर्म्युला. त्याप्रमाणे ए आपला मॅट्रिक्स काय 1 2 3 4, ए इनवर्स आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स काय येणार आहे 1 0 0 1. याप्रमाणे फर्स्ट काय करायचं आपल्याला, इथं 1 आणायचं आहे, ऑलरेडी इथं हा 1 आहेच. नेक्स्ट या 1च्या हेल्पनुसार हा पार्ट काय करायचा आहे 0 आणायचा आहे. म्हणजे 0 आणण्यासाठी आपण इथं काय केलंय, हा ऑपरेशन घेतलं सिलेक्ट, म्हणजेच R2ला आपण काय करायचं इथं ऑपरेशन करावे लागणार आहे. R2 म्हणजे R2 किती हा इथं 3 आहे, म्हणजेच ह्याला 3 ने मल्टिप्लाय करून R1ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि दोघांची वजाबाकी घेतली तर काय येणार, हा एलिमेंट इथं आपल्याला 0 येणार आहे. बघा मग इथं आपण R1 ॲज इट इज लिहिला, म्हणजेच 3 - 3 हा 0 अँड R2 4 हा 3 इंटू R1 म्हणजे किती 4 - 6, 4 - 6 -2. याप्रमाणे आपण इथं लिहिला A इनवर्स अँड R1 ॲज इट इज 1 0. नेक्स्ट इथं आपण काय केलं R2 मायनस, म्हणजे 0 - 3 इंटू R1, 0 - 3 इंटू R1 किती घेतला आपला हा 3 इंटू 1 3 आणि हा मायनस साईन म्हणजेच -3 आला. सिमिलरली ह्या ऑपरेशनचं 1 मायनस R2 म्हणजे 1 - 0 इंटू 3, 0 इंटू 3 किती येणार आहे 0 येणार, म्हणजेच हा 1 ॲज इट इज इथं राहिला. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, हा एलिमेंट 0 आणायचा आहे. हा एलिमेंट 0 आणण्यासाठी आपण काय केलं, हा -2ला R2ला आपण -2 डिवाइड केलं, म्हणजेच हा R1 ॲज इट इज लिहिला आपण 0 / -2 0, -2 / -2 1. हा झाला तुमचा इथं 1 आणला. म्हणजे इथं काय चेंज होते ते बघायचं. इथं आपला R1 ॲज इट इज लिहिला आपण 1 0 त्याप्रमाणे, आणि R2 बघा -3 / -2 म्हणजे मायनस मायनस कॅन्सल होऊन फक्त 3/2 राहिला. इथं काय -1/2. ठीक आहे. नेक्स्ट आता ह्या 1च्या हेल्पनुसार आपण हा एलिमेंट काय करायचा आहे 0 करायचा आहे. हा एलिमेंट 0 कसा करणार बघा, R1 - 2 इंटू R2 हा ऑपरेशन घेतलं तर आपला हा R1 काय होणार आहे 0 होणार आहे. म्हणजेच हा काय झाला तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार झाला. आणि इथं आपल्याला ऑपरेशन याप्रमाणे आलं, हे कॅल्क्युलेशन केल्याप्रमाणे. म्हणजेच हा काय झाला I इंटू A इनवर्स इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स -2 1 -3/2 1/2. म्हणजेच A इनवर्स काय आला तुमचा, A इनवर्स आला -2 1 -3/2 -1/2.
म्हणजेच ए हा मॅट्रिक्स दिला असेल तर त्याचा इन्व्हर्स काय आला तुमचा या मॅट्रिक्स प्रमाणे आला तुमचा ए इन्व्हर्स. ठीक आहे. हा झाला तुमचा ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ट्रान्सफॉर्मेशन मेथड म्हणजेच काय करायचं, हा मॅट्रिक्स ट्रान्सफर करायचा. म्हणजेच हा मॅट्रिक्स आपला हा फॉर्म्युला आहे ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. म्हणजे हा मॅट्रिक्स तुम्ही ट्रान्सफर करून शेवटी आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये दाखवायचा. आणि जो येणारा जो इकडचा तुमचा जो मॅट्रिक्स आहे तो तुमचा काय असणार आहे, रिझल्टंट त्याचा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स असणार आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट मेथड आहे आता ॲडजॉईंट मेथड. आता ॲडजॉईंट मेथडचा इन्व्हर्स काढण्याची मेथड काय बघा ॲडजॉईंट मेथडनं. नेक्स्ट ॲडजॉईंट मेथड. ॲडजॉईंट मेथडचं काढण्यासाठी ए इन्व्हर्स कसा आहे त्याचा फॉर्म्युला बघा. ए इन्व्हर्स कसा फाइंड आउट करतो, 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. हा काय तुमचा फॉर्म्युला आहे बाय युझिंग ॲडजॉईंट मेथड. त्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट, तो डिटर्मिनंट आपल्याला काढता येतो. आणि नेक्स्ट काय ॲडजॉईंट ऑफ ए. ॲडजॉईंट ऑफ ए म्हणजेच काय बघा, ॲडजॉईंट ऑफ ए म्हणजेच ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच कोफॅक्टरचा जो तुमचा मॅट्रिक्स येणार आहे तो आपण कशाने डिनोट करतो, ए हा मॅट्रिक्स असेल तर त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स हा A11 A12 A21 A22 हा काय झाला तुमचा कोफॅक्टरचा ट्रान्सपोज. म्हणजे ट्रान्सपोज म्हणजेच काय, रो आणि कॉलम काय करायचे इंटरचेंज. म्हणजेच हा कसा होणार आहे तुमचा, जे इथं रो आहेत ते होणार आहे कॉलम. म्हणजेच A11 A12 इथे येणार आहे A21 A22. हा झाला तुमचा ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स कसा काढणार आहे आपण, त्यासाठी आपल्याला मायनर ऑफ मॅट्रिक्स काढणे गरजेचं आहे. बघा लेट ए हा मॅट्रिक्स दिला असेल 1 2 3 4 हा मॅट्रिक्स दिला असेल तर त्याचा आपल्याला कोफॅक्टर काढायचा आहे. कोफॅक्टर म्हणजेच काय, मायनर काढायचा. म्हणजेच बघा हे जे मायनर किती येणार आहे 4, M11 M12 M21 आणि M22 म्हणजेच 4 एलिमेंट येणार. 1 1 1 2 तुम्हाला पोझिशन ऑफ वेक्टर सांगितले मी, पोझिशन ऑफ मॅट्रिक्सची. बघा M11 हा मायनर काय येणार आहे, हा एलिमेंट ह्याचा मायनर काय येणार आहे बघा, हा रो आणि हा कॉलम डायवर्ट करायचा. बघा हा रो आणि कॉलम फक्त काय राहणार, हा 4 एलिमेंट. म्हणजेच M11 चा मायनर काय आला 4. M12 म्हणजेच ही पोझिशन आली, ह्याचा मायनर म्हणजेच हा रो आणि हा कॉलम काय करायचा एक्सेप्ट करायचा. म्हणजेच राहणार फक्त 3. म्हणजे हा झाला तुमचा 3. M21 म्हणजेच काय, हा एलिमेंट ह्याचा मायनर काय, हा रो आणि हा कॉलम निग्लेक्ट करायचा. म्हणजे राहणारा काय तुमचा बघा हा एलिमेंट ना, म्हणजे हा रो आणि हा कॉलम म्हणजे फक्त हा 2 राहणार. म्हणजे M21 काय झाला तुमचा 2. आणि लास्ट M22 म्हणजेच ह्याचा मायनर म्हणजेच हा रो आणि हा कॉलम म्हणजे राहणार काय 1. म्हणजेच ह्याचा मायनर झाला 1. अशा प्रकारे हे 2x2 चा बघा मॅट्रिक्स. जर सपोज 3x3 चा मॅट्रिक्स असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 हा मॅट्रिक्स असेल, हेच आपल्याला मायनर काढायचं असेल. ह्याचे मायनर किती आहेत 9. M11 M12 त्याप्रमाणे बघा M11 M12 M13 इथं M21 M23 इथं M22 M23 इथं M31 M32 M33 याप्रमाणे हे जे मायनर असणार आहे बघा. आता ह्याचा M11 आपल्याला काढायचा आहे. तर कसा काढणार बघा, M11 म्हणजेच हा रो आणि हा कॉलम निग्लेक्ट करायचा. जर राहिले किती एलिमेंट हे 4, ह्याचा डिटर्मिनंट घ्यायचा. म्हणजे 5 6 8 9 चा डिटर्मिनंट जो येणारी व्हॅल्यू असणार आहे तो असणार आहे तुमचा मायनर. म्हणजे बघा 5 इंटू 9 ह्याचा क्रॉस मल्टिप्लाय आणि ह्याचा क्रॉस मल्टिप्लाय. 5 इंटू 9 45 8 इंटू 6 48 आहे ना.
म्हणजे 45 मायनस 48 मायनस 3 म्हणजे M11 किती आला तुमचा -3. अशा प्रकारे तुम्ही सर्व मायनर काढायचे. 3x3चा मॅट्रिक्स असेल तर ह्याचा मायनर काढायचा असेल तर काय करणार आपण, हा रो आणि हा कॉलम निग्लेक्ट करणार आहे. जो राहणारा एलिमेंट काय M12 काढायचा असेल तर काय राहणार आपल्याला 4 7 6 9 ह्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आणि त्याचा मायनर्स काढायचा. अशा प्रकारे मायनर्स काढायचे. मायनर्स काढले. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच काय बघा, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू -1⁻I+J इंटू मायनर ऑफ मॅट्रिक्स. म्हणजेच मायनर आपला M11 असेल, आपला कोफॅक्टर काढायचा, आपल्याला A11 काढायचा आहे, तर तो इथं मायनर काय लिहिणार आहे -1⁻11 म्हणजे आय व्हॅल्यू काय ती आय आणि जेची व्हॅल्यू आपण इथनं ठरवायची. म्हणजे इथं हा आय आणि हा जे, फर्स्ट आय इंडिकेट करतो आणि सेकंड जे हा इंडिकेट करतो. म्हणजेच 1+1 घाला 2 म्हणजेच इवन पॉवर. म्हणजे -1⁻E1 पॉवर आली तर काय येणार आहे व्हॅल्यू तुमची ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे. आणि इथं तुमचा मायनर, आता मायनर किती आला तुमचा M11 किती आलाय तुमचा 4. 1 × 4 4 म्हणजे तुमचा कोफॅक्टर काय आला पहिला 4 आला. सिमिलरली सेकंड A12 -1⁻1+2 इंटू सेकंड मायनर किती आहे तुमचा M12 3 आहे. म्हणजेच -1 ची पॉवर किती आली 1+2 3 म्हणजेच काय झालं तुमची ऑड पॉवर आली. म्हणजे हे साईन काय येणार आहे तुमचं मायनस साईन. बघा इथं साईन फक्त चेंज होणार आहे, इथं प्लस आणि इथं मायनस. म्हणजेच -3 A12 इज -3. A21 म्हणजेच -1⁻2 + 1 इंटू A21 चा मायनर किती आपला 2 आला इथं 2 म्हणजेच किती आला तुमचा हा -2. A21 मला -2. लास्ट वन A22 किती असणार आहे -1⁻2 + 2 इंटू मायनर M22 किती आहे 1 म्हणजेच -1 ची पॉवर 4 म्हणजे 4 काय इवन आहे. -1⁻E1 पॉवर असेल तर तो ऑलवेज पॉझिटिव्ह इंडिकेट करतो. म्हणजेच 1 × 1 काय राहणार आहे 1. म्हणजेच तुमचा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काय आला तुमचा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स याप्रमाणे आला. A11 किती आला तुमचा 4, A12 -3, A21 -2 अँड A22 किती आला तुमचा 1 आला याप्रमाणे. हा झाला तुमचा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. आणि आपल्याला काय करायचं आहे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे ए चा काय करायचा आहे ट्रान्सपोज घ्यायचा आहे. म्हणजेच जे रो आहे ते काय होणार आहे तुमचे कॉलम. म्हणजे 4 -3 -2 1 हा झाला ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. आपल्याला इनव्हर्स काढायचा आहे बाय युझिंग ॲडजॉइंट मेथड. आपला फॉर्म्युला काय आहे ए इनव्हर्स काढण्यासाठी 1/डिटर्मिनंट ए इंटू ट्रान्सपोज ऑफ ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे ॲडजॉइंट म्हणजे काय येणार आहे तुमचा ए ट्रान्सपोज हा मॅट्रिक्स येणार आहे. ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार आहे ॲडजॉइंट ऑफ ए हा मॅट्रिक्स. बघा लास्टला काय लिहिणार आपण इकडे लिहितो हा लास्टचा आन्सर. इकडे बघा हा फॉर्म्युला ए इनवर्स काय येणार आपण 1/डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता बघा डिटर्मिनंट किती येणार आपला काय होता मॅट्रिक्स ए 1 2 3 4 ह्याचा डिटर्मिनंट किती येणार आहे 4 - 6 म्हणजेच -2 आला. म्हणजेच ए इनवर्स इज इक्वल टू 1/डिटर्मिनंट ए. 1/डिटर्मिनंट ए किती आला तुमचा -2 इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट किती आला तुमचा हा आला ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. म्हणजेच 4 -2 -3 1 म्हणजेच काय झाला तुमचा हा ए इनवर्स फाइंड आउट झाला. अशा प्रकारे आपण हा ॲडजॉइंट मेथडने इनवर्स फाइंड आउट करू शकतो. सर्वात सोपी मेथड कोणते त्या ट्रान्सफॉर्मेशनपेक्षा हा ॲडजॉइंट मेथड सोपे आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन मेथड कसं आपल्याला ट्रान्सफर करावं लागतं. ए इंटू एचा मॅट्रिक्स तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये तुम्हाला ट्रान्सफर करावा लागतो. त्यापेक्षा हा ॲडजॉइंट मेथड तुम्हाला काय पडते सोपी पडते. पण परीक्षेत तुम्हाला जे विचारते त्याप्रमाणे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आहे.
ॲडजॉईंट किंवा ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं सॉल्व्ह करावं लागणार आहे. या प्रकारे ॲडजॉईंट मेथड सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे.